हॅलो वक्राकृष्ण करण्यासाठी आपण आलेला सर्वात रणधुंब गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। भाद्रपद यात्रा उत्सवाचा आजचा पहिला दिवस मंदिर पहाटे 3 वाजता भाविकांच्या मुक्तता दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे। आपणास मुक्ती गाभाऱ्यात प्रवेश अतिशय सहकार्य करून स्वागत करतो। आपल्या सकाळी 10:30 ते 12 संत साप्ताहिक विधिमंडळ देवाची वाडी त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता आळंदी दुपारी 2:30 वाजता अंबिका महिला विधिमंडळ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया। चला पुढे मंगलमूर्ती थांबवा थांबवा गणपती बाप्पा त्यांचे व्हिडिओ झाले चला पुढे चला चला पुढे चला चला हो ताई चला चला हो चला सिंगल करा तिकडून आलेली निघून आलेली काय सांगाल काय गणपतीचे आख्यायिका काय वगैरे या ठिकाणी भाद्रपद गणेश उत्सव पहिला दिवस आज या ठिकाणी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे। सकाळी पहाटे 3 वाजता श्रीची महापूजा करून गणेश द्वारकरी जे असतात किंवा भाविक जे लाईन आहेत 2 लाईनी आहेत त्यांना सगळ्यांना मुक्त दर्शनाची या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था सुरू केली आहे।
आज या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भगवान शंकराने महागणपतीची 12 वर्ष तपश्चर्या केली आणि गणपतीने शंकरांना गणेश सहस्रनाम या ठिकाणी दिले आहे। त्यामुळे या ठिकाणचं विशेष महत्व आहे की वडिलांनी मुलाची तपश्चर्या केली अशी त्याची परंपरा आहे। दुसरी या ठिकाणची विशेष महत्व म्हणजे एक गाव एक गणपती अशी 400 वर्षाची या ठिकाणची परंपरा आहे। या पंचकृषीमध्ये कुठेही गणपती दुसरा बसवला जात नाही। जरी ते भाडेकरू जरी कोणी आले त्यांनी या ठिकाणी गणपती न बसवता याच गणपतीची सेवा करायची अशी त्यांची प्रथा आहे। याचं अनुकरण सगळ्या मंडळांनी सगळ्या गावच्या लोकांनी करावं अशी मी देवस्थानच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो। खरं तर आजपासून भाद्रपदवार यात्रा चालू झालेली आहे। 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुक्तद्वार आणि श्रीलचरण वर्ष असे आजपासून सुरुवात होत आहे। खऱ्या अर्थानं महागणपतीच्या 4 बहिणी 4 गावांमध्ये 4 दिशेला असलेल्या त्यांच्या पालखीचा सोहळा आजपासून संपन्न होत आहे। करडे असतील, गनिमगाव असेल, गणेगाव असेल, ढोकसांगवी असेल या गावांमध्ये गणपतीच्या बाप्पाच्या बहिणी असतात आणि त्या बहिणींना आणण्यासाठी आज पहिल्या पालखीचं आज प्रस्थान होत असतं। या कार्यक्रमामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणे भाविक भक्त श्रीच्या दर्शनासाठी येत असतात आणि मी सगळ्या भाविक भक्तांना विनंती करते देवस्थानच्या वतीने आपण मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून बाप्पाचं दर्शन आपण सगळ्यांनी घ्यावं। जलद दर्शनासाठी देवस्थानच्या वतीने योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि भाविकांसाठी ज्या ज्या गरजेच्या आवश्यक सुविधा आहेत, पायाभूत सुविधा आहेत त्यांचीही देवस्थानच्या वतीने चांगल्या प्रकारे उपलब्धता करून देण्यात आली आहे। तर सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात येऊन बाप्पाचं श्रींचं दर्शन घ्यावं अशी मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सगळ्यांना आग्रहाची विनंती करते। भाद्रपद उत्सव 2024 या ठिकाणी संपन्न होत असताना येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत असल्यामुळे त्यांच्यासाठी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या मेडिकल सुविधाचा या ठिकाणी पुरेपूर असा प्रयत्न केलेला आहे। तसेच त्यांची राहण्याची सुविधा असेल, पार्किंगची असेल, या सर्व सुविधा या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण किंवा संकट आलं नाही पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी अतोनात प्रयत्न करत आहोत। आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी भाविकांना पुनश्च एकदा आग्रहाचं निमंत्रण देत आहे, त्यांनी मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी श्रींचा दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे।